त्यांचे कॉन्ट्रॅक्टर अजय दादा गुंदोलकर, या दुगाड गावाचे सचिन टिचकुले म्हणून ज्यांना ओळखलं जातं. अर्थातच खूप सारी साथ देत आहेत अजय गुंदोलकर. कॉन्ट्रॅक्टर अजय गुंदोलकर. जर आता कारण हळदी सीझन सुरुवात झाली आहे, लग्न सीझनला सुरुवात झाली आहे, जर मग तुम्हाला मंडप हवा असेल तर कॉन्टॅक्ट फॉर फर्स्ट कॉन्टॅक्ट जर कोणाशी करायचं तर अजय दादा गुंदोलकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. देवेंद्र आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचताना पाहायला मिळते. 4 षटकांचं हे सत्र आपण इथून मात्र अनुभवत आहे. आणि चिराग सातपुते, कृष्णा सातपुते यांचे छोटे बंधू. नक्कीच. आणि तोच हा खेळाडू चिरागला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज यार फर्स्ट डिलिव्हरी इथे मात्र पाहताय. शॉर्ट थर्डमॅन आहे तेव्हा तो चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथून मात्र मी इथे आहे. सिंगलला सुरुवात खातं खुल्लं करतायत. आज रोशन आय थिंक कामानिमित्त गेलाय. हरणे मेजर नाही आहेत. अनेक खेळाडू आहेत की आज नाही आहेत, पण कुठेतरी मात्र पुंडाच्या एक नवीन टीमवर आता मात्र जिम्मेदारी सोपवली गेली आहे. PPL पार पडली आहे. मग नवीन खेळाडू त्याही PPLच्या मार्फत मिळाल्यात आणि त्यांनाही कदाचित स्थान मिळालं असावं. पाहूयात गोलंदाज चिराग. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं. पंचांनाही बाजूला सरसावं लागलं आणि तिथे मात्र जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला खेळाडू अर्थातच राम तिथे पोहोचलाय. काय भारी नाव आहे राम. अर्थात आपण इथे मात्र पाहू शकताय, कारण प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा अयोध्येनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज यार. आणि असं म्हटलं जातं, ज्याला छंद नाही श्रीरामाचा तो देह काय कामाचा, जो श्रीराम का नाही वो किसी काम का नाही. आणि त्याच नावाचा हा खेळाडू चांगला होता. आपण इथे मात्र पाहू शकताय पुनश्च एकदा सिंगल मितीय. सिंगलनं धावसंख्या वधारती आहे, जाऊन पोचती आहे. अर्थातच 3 अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलचा खेळ इथून मात्र जारी ठेवत आहेत गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन. 1 बाउन्स क्लिअर केलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ फेकून येत आहे. सीमारेषा पलीकडे आलेला इथे मात्र चौकार. 4. जय हनुमान योजित दुगाड चषक. महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुगाड गावात. महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुगाड गावात. आणि इथे मात्र गणेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही आपली खूप आतुरतेने वाट पाहत होतो. गणेशजी पाटील साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. चौकार आणि धावसंख्या चौकारानं 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचता. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. जास्तीत जास्त धावा जर कन्वर्ट करायच्या आहेत तर मग मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. ते मात्र जोखीम पत्करली. डायरेक्ट हिट करायचं होतं. कुठेतरी मात्र फलंदाज बाल बच गए असं म्हणायला हरकत नाही आहे. पण प्रयत्न चांगला होता. प्रयत्न करत राहा. प्रयत्नाती परमेश्वर असं जातात आणि म्हणतात. डॉट बॉल. चेंडू संपतायत. 5 धावसंख्या 7. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला गेम स्पीडअप करा. चेंडू संपतायत. 5 धावसंख्या 7. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल. यावेळी शॉर्ट टर्मॅनला हा चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलच मिळेल. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर. सारे म्हणतात हो दादाला आहे माणूस साधा भोळा. सारे म्हणतात हो दादाला आमचा दुगाडवाला गणेश
दादा दिलासा आहे दिलवाला आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलासा आहे दिलवाला गणेश दादा दिलासा आहे दिलवाला आमचा जुगाडवाला गणेश दादा. यार पुनश्च एकदा कॅप येतात रोशन चेंडूला कलेक्ट करण्याकरिता. रोशन सावकाश. मी एकच म्हणेन मित्रा, आधी स्वतःला सांभाळ मग चेंडू सांभाळ. मी प्रत्येक खेळाडूंना सांगेन पहिला स्वतःला सांभाळा मग चेंडू सांभाळा. खूप साऱ्या घटना आता मात्र घडत आहेत, त्यामुळे आम्ही विनंती करतोय सेफली क्रिकेट खेळा. चौकार 4. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस खूप आहे चेंडू हवेमध्ये. झेलला संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बॅकअपला पोहोचणं गरजेचं होतं. रामला पाहिलं आणि रामकडून इथे मात्र चुकी घडताना पाहायला मिळते. झेल ड्रॉप होतोय, जीवनदान दिलं जातं आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे मित्रांनो. क्रिकेटचा इतिहास आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा देताय जीवनदान तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडतोय. 2 धावा, धावसंख्या 14 या अंकावर आणि नक्कीच चेंडू संपतायत 2. गोलंदाज तयार. एक्स बॉल बैठक, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. गुड नाटक, सिक्सर देख षटकार. आणि इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. दुगाड गावाचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय साईनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सातत्याने महाराष्ट्र पोलीस त्यांच्या सेवेकरिता किंवा त्यांना कुठलीही मदत लागू त्या गावामध्ये जर पोहोचवणारं कुठलं व्यक्तिमत्व असेल तर अर्थातच पोलीस पाटील, दुगाड गावाचे पोलीस अर्थातच साईनाथ पाटील साहेबांचं शुभागमन. वेलकम. in the mix. षटकार धावसंख्या षटकारानं 20 या अंकावर होतं. याही वेळेला बाउंड्रीच्या दिशेनं फेक करायची होती. रनआउटची संधी. कलेक्शन बिघडलं गेलं. कलेक्शन इथून मात्र बिघडलं गेलं. कलेक्शन प्रॉपर होणं गरजेचं आहे. जर का झालं असतं तर कदाचित रनआउटची विकेट इथून मात्र मिळाली असती, पण क्विकली ॲक्शन घेणं त्यावेळेस गरजेचं होतं. MS धोनीला जेव्हाही आपण पाहता डोळ्याच्या पाळणं पडायच्या आतमध्ये स्टंपिंग त्याच्याकडून व्हायची आणि कुठेतरी मात्र त्याच पद्धतीनं क्विकली ॲक्शन घेणं गरजेचं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. इथून मात्र आपण पाहताय इथे मात्र पाहू शकता आपण इथे पाहता सिंगल मिळते. सिंगलनं धावा संख्या 22. यस गोलंदाज या वेला होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. दांडी 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 गुल.
नक्कीच अजय गुंदलकर यांचं फेवरेट गाणं ज्यांची फरमाईश होती आणि ते इथे वाजवलं गेलं. धन्यवाद डीजे प्रणित. येस पोचवतोय आम्ही. येस 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. जो बॅटर भावेश मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपले. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. सागर बोंबे मेडन ओव्हर हुकलं त्याच्या हातून. एक वाईट बॉल पडला गेला आणि अक्षरशः एक हुकलं ते आपण पाहू शकताय. पण प्रयत्न चांगले होते याही खेळाडूचे आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर. ऑन स्ट्राईक देवेंद्रला आपण पाहताय. 13 नंबर आय थिंक जर्सी परिधान केली आहे. स्विच इट करायचं होतं नक्कीच पण लगा तो आबाद नाही तो बरबाद असा हा स्ट्रोक. डॉट बॉल. धावसंख्या अजूनही 22 या अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. दुसरा बॉल पुन्हा एकदा सागर बोंबे त्याच गोलंदाजीच्या पाऊलावर पाऊल ठेवतोय की काय हा प्रश्नचिन्ह. सचिन जाधव उपस्थित झालेत की नाही कारण हर मॅचला त्यांना आम्ही पाहतोय. या सचिन जाधव कुठे आहेत आपण पाहू शकताय. जय मल्हार सचिन जाधव कट्टर चाहते आहेत आय थिंक. आणि आज सागर बोंबे असतील अनेक जण असतील. बोंबे पाडा अख्खा उपस्थित झालाय. धन्यवाद तेजस धोबी सर. तर या ठिकाणी शुभागमन होत आहे. आदरणीय उदय घरत साहेब यांचं शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपण सन्मानाने उदय बोंबे माफ करा उदय बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. या आम्ही सकाळपासून डेफिनेटली पुकार देतोय कारण आपली जागा ही VIP डाईसवरच आहे. आपण या उदयजी बोंबे साहेब मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हो यावेळेसपैकी पहा स्ट्रॉंगली पैकी होती आहे. आणि स्वतः सचिन जाधव यांच्यासोबत त्यांची मुलगी मल्हारी सुद्धा पोहोचली आहे. त्यानंतर शुभागमन या ठिकाणी होत आहे. हरेश बोंबे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. गणेश पाटील आपल्याला आमंत्रित करत आहेत. आदरणीय हरेश बोंबे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. थँक्यू सो मच. सिंगल धावसंख्या 23. यावेळेस सोडसे क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक. सागर बोंबे थोडेशी निराश पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल मिळते. चेंडू संपतायत. 5 धावसंख्या 23 की 24. यस 24 या अंकावर धावफलक. ओहो स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. एकविरा मंडप डेकोरेटरचे प्रोपरायटर रविकांत मांजरेकर यांच्या बॅनरला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा.
विक्रम करावा लागेल कोणीतरी. मात्र या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये जसा विक्रम आपण करतोय त्याच पद्धतीनं विक्रम कुंदोलकर 46 इन ॲक्शन आपण त्याला पाहणार आहात रविवारी. दुगाड एक्सप्रेस यष्ट्या नवीन घ्या मित्रांनो. एकच आम्ही सूचना पोचू, कदाचित यष्ट्या वाकवल्या जातील तुटतील इतका वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र भावेशला आपण पाहताय. यस भावेश, मी तेच म्हटलं भावेश आपल्या स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणि रोशन आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये रोशनला आणतात. पहिलाच बॉल इथे मात्र निर्धाव सुरुवात. लो स्कोरिंग मॅच होते की काय हा प्रश्नचिन्ह कुठेतरी उभा राहिलाय. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. ओहो हो, यावेळेस फटका चांगला सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. अजय गुंदलकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज यार. ओहो हो, यावेळेस आपण पाहताय चोरली आहे धाव. सागर बोंबेच्या नजरेमधून ही धाव चोरली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सिंगल मिळती आहे. सिंगलनं धावसंख्या 37 37 या अंकावर 4 षटकांचा सामना पाहता 40+ धावसंख्या जाणं एक फायटिंग स्कोर हे गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. चला अजूनही आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आपण पाहू शकताय. आणि धावा किती मिळतील. पुण्याची एकदा घडतीये चूक. सातत्याने धावा चोरल्या जात आहेत आणि तीच चूक इथून मात्र घडतीये. कोणाकडून तर अर्थातच बोंबेवाडा टीमकडून. मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. इथे मात्र घडतीये चूक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. षटक क्रमांक इथे मात्र 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 विजय करीता
कोणाचा आकडा तर कॅप्टन पदावरून हटवल्यानंतर तब्बल मुंबई इंडियन्सचे इंस्टाग्रामला 1 मिलियन फॉलोवर कमी झाले. अर्थात धन्यवाद रोहित तेजस शर्माचा धोपी सर. तर आपण या ठिकाणी स्वागत समारंभाकडे वळतोय, जे आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या शब्दाला मान देऊन आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांचे परममित्र, ज्यांची नुकतीच नवनिर्वाचित ज्यांची नेमणूक झाली दिगाची सोसायटी चेअरमनपदी, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय धनवीर पाटील साहेब स्वागत आणि सन्मान केला जातो. आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता या गावचे उपसरपंच आदरणीय गणेश पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. मायेची भगवी श्वाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं आहे. रणवीर पाटील यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी कमी वयामध्ये उंच भरारी घेणारे हे व्यक्तिमत्व, अगदी विचार केला तर निश्चितपणाने दशरथ दादा पाटील, दशरथ गुरुजी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय धनवीर पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत दिगाशी गावातील एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, नक्कीच एक शांत संयमी व्यक्तिमत्व आदरणीय राजू भोईर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होईल. मी स्वप्नील पाटील याने विनंती करेन आपल्या या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय राजू भोईर साहेब दिगाशी गावातील एक शांत संयमी हुशार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते राजू भोईर साहेब यांना मी धन्यवाद देईन. आपण शब्दाला मान सन्मान देऊन या ठिकाणी पोहोचलात, त्या स्पर्धेची शोभा वाढवत त्याबद्दल आपण आयोजक आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलिसांना सहकार्य करणारं व्यक्तिमत्व कोणतं तर गावचे पोलीस पाटील. कोणताही वाद असू द्या किंवा कोणताही वाद तंटा असू द्या, तिथे पोलीस पाटाचं अगदी कर्तव्य दक्ष राहावं लागतं, असं दुगाड गावचे पोलीस पाटील आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचं स्वागत सन्मान आदरणीय गणेश पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते होईल. दुगाड गावचे पोलीस पाटील साईनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आदरणीय गणेश पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते होत आहे. या ठिकाणी दुगाड गावचे पोलीस पाटील आदरणीय साईनाथ पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तरुण तडफदार युवा उपसरपंच गणेशदादा पाटील यांच्या शुभाहस्ते. धन्यवाद पोलीस पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात. त्यानंतर सर्वांना विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स ठेवलेत, खुर्च्या ठेवल्यात, त्या तिथे मात्र पुन्हा एकदा नेऊन ठेवा प्लीज. आमच्या मंडळाचे जर कमिटी मेंबर्स तिथे आले तर उगाच आपण आपला अपमान होण्यापेक्षा त्या खुर्च्या तिथे व्यवस्थित ठेवून द्या. जाऊया दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. धावांचं टार्गेट ठेवलं गेलं एकंदरीत 45 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एक बाजूने फलंदाज आकाश, दुसऱ्या बाजूने सागर बोंबे. पहिल्या क्रमांकाचं षटक आकाश टू आकाश असं समीकरण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले, जागा देखील बनवली होती. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. मुवमेंट ओळखला गेला. फलंदाजाचा स्टेप आउट होणार. या अगोदर बॅटरपासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेला. चाणक्य पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती अग्रेसर राहिलाय आकाश. 45 धावांचं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाला. हे टार्गेट मात्र कोणत्या पद्धतीने डिफेन्स केलं जाईल. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. खऱ्या अर्थानं मातीची खेळपट्टी जिथे जिथे राहते ना तिथे मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांना
बेनिफिट असतो, एक चांगलं सहकार्य खेळपट्टीचं लाभत असतं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ते सहकार्य पाहिलं आहे. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे, परंतु फलंदाजी देखील चांगली झाली आहे. सलगचे 3 चेंडू डॉट. चौथ्या क्रमांकाचा चेंडू आता मात्र कोणत्या टप्प्यावरती असेल? चौथ्या चेंडूला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं होतं. वेट अँड वॉच केलं, सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या साह्यानं टीमचं अकाउंट ओपन होतं आहे. धावसंख्या 1 वरती. 4 चेंडूवरती पहिली धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर या टीमचा मुख्य खेळाडू, या टीमचा शिल्पकार, शिलेदार सागर बोंबे स्ट्रायकर रेटवरती. गोलंदाजी फलंदाजीमध्ये अग्रेसर असलेला खेळाडू सागर बोंबेच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे. त्याला ठाऊक आहे ही मॅच महत्त्वाची आहे, इथे मला एफर्ट दाखवायचे आहेत. जर इथे जिंकलो तर क्वालिफायरचं तिकीट मिळणार आहे. 4 चेंडूवरती फक्त सिंगल आले. 5व्या क्रमांकाचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली गोलंदाज आकाशची. लेफ्ट हँड बॅट्समन सागरसाठी. यावेळेला करारा प्रहार. गॅप सिलेक्शन खूप चांगले. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूपर्यंत? पोहोचले. चेंडूची फेकी झाली. दुसरी धाव घेतली जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉल कॉम्बिनेशन आणि निश्चितपणाने पाहिलं तर स्ट्रोक देखील दमदार होता. 2 धावा आल्या 5व्या चेंडूवरती. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 3 वरती. अंतिम चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पहा. सागरसाठी 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आहेत. एक मिडऑनमध्ये, एक लॉंगऑनमध्ये. ह्यात त्याच्यासाठी सजवलेलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेट आहे. त्याच्यानंतर पाहू शकाल शॉर्ट पॉईंट. फर्स्ट स्लिपमध्ये शॉर्ट थर्ड बँड देखील आहे. यावेळेला टप्प्याचा चेंडू. शॉर्ट टर्म पुल. पॉवरफुल अँड सक्सेसफुल. हे सागर बोंबे का जलवा. षटकार आला. सोनिया पाटील समाज कल्याण न्याय संस्थांचं आपण गीत ऐकलं. नक्कीच काही दिवसामध्ये दशरथदादा गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्याला जर एक भावी आमदार म्हणून पाहायचं असेल तर आपल्या सर्वांची सहकार्याची आवश्यकता आहे. कारण आपला भिवंड ग्रामीणचा जर विचार केला तर खूप मागास वर्गात आहोत आपण. मग इथले रस्ते असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रलंबित विषय असतील, व्यापार असेल, बाजार असेल, अनेक दृष्टिकोनातून आपला भिवंडी तालुका खूप मागे राहिला आहे. आणि अशाकरिता या भिवंडी ग्रामीणला एक कार्यसम्राट आमदाराची गरज आहे. आणि तिथे फक्त एकच नव्हे, दशरथ गुरुजी. इथे मात्र बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव जरूर मिळेल. शिक्षणाची देखील खूप गैरसोय आपल्याकडे होते. अगदी आपण पाहिलं तर आपल्या ग्रामीण भागातून, अंबाडी भागातून पार भिवंडी, कल्याण, ठाण्यापर्यंत विद्यार्थी पोहोचतात. तर कोणाला कुडूस पासून अगदी पालघर जिल्ह्यापर्यंत पोहोचावं लागतं. जर काय दशरथ गुरुजी नक्कीच आमदार झाले या भिवंडी ग्रामीणमध्ये तर शिक्षणाची सर्वात प्रथम उत्तम सोय केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफळकावरती धावा लागतायत. त्या एकंदरीत 10 धावा. गोलंदाज सज्ज मुकुल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. 2 मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली मुकुलनं. यावेळेला टप्प्याचा चेंडू होता. हलकासा स्विंग पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र पहिली धाव आले. दुसऱ्या धावेसाठी ही चुकी पाहायला मिळाली. या चुका कदाचित जय बजरंग पुंडाज संघाला महागात ठरू शकतील. एकंदरीत धावसंख्येचा फळक आपण पाहिला. 2च्या साह्याने पुढे सरकताना 12 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. अगदी महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आदरणीय मोहनीश पाटारी, मंदार पाटील साहेब, राजेश भोईर, माजी सरपंच, दुगाड ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने खेळला गेलाय लॉंगॉनकडे. पहिली धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 14 धावा. सागर बोंबे जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत खऱ्या अर्थानं जय बजरंग पुंडाज संघाच्या गळ्यामध्ये भीतीची घंटा असेल. कारण सागर बोंबेकडे ती कुवत आहे, ती गुणवत्ता आहे, ती मत कौशल्य आहे. आणि अशा फलंदाजाला फोकस करणं खूप गरजेचं असेल. परंतु सागर बोंबे असा खेळाडू आहे की तो मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू. तो सहजासहजी आपली विकेट्स गमावणारा खेळाडू नाही आहे.
षटकातला पुढचा बॉल यावेळेला जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, अगदी एक पाय ना तो क्रीजमध्ये ठेवला घेतला होता आणि तिथून मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता सागर बोंबेचा. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि तिथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्येचा फळक आपण जर पाहिला तर एकंदरीत 14 धावा धावफळकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 4. या वेळेला दांडी 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 गुल फलंदाज सागर बोंबे बॅक टू द डगआउट. बडी मछली जाल में फंसी हुई. असा हाय टायगर तो लय दमदार रॉयल कारभारवाला. असा हाय टायगर तो लय दमदार रॉयल कारभारवाला. आमचं सोनल पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचं सोनल पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आदरणीय हरेश बोंबे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचं. नवीन फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती आहेत 14. शेवटचा चेंडू शिल्लक. स्विंग अँड मिस लेग कटर चेंडूचा वापर केला गेला. चांगलं कौशल्य दाखवलं गेलं गोलंदाजीच्या माध्यमातून. मुकुलने प्रभावित केला संपूर्ण दिवसामध्ये. प्रेक्षकांची मने जिंकलेत खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं. मग पहिला सामना असू द्या अथवा दुसरा असू द्या किंवा तिसरा सामना असू द्या, तिन्ही मॅचमध्ये आपली छाप सोडली आहे मुकुलनं. अगदी विचार केला तर या षटकामध्ये दिली आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. पहिल्या डावामध्ये पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर दिल्या होत्या फक्त 3 धावा. दुसऱ्या मॅचमध्ये दिल्या होत्या फक्त 6 धावा आणि तिसऱ्या मॅचमध्ये दिलेत फक्त 5 धावा. याला गोलंदाजीचा दर्जा म्हणतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावफळकावरती धावा लागलेत एकंदरीत 14. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 12 आणि धावांची आवश्यकता आहे 31. 12 चेंडू 31 धावा. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. एक बाजूने फलंदाज विपुल आहे तर दुसऱ्या बाजूने फलंदाज आकाश आहे. सागर बाद झालाय. आता या 2 शूरवीरांना इथून मात्र हे युद्ध जिंकायचं आहे. पहिला बॉल टाकण्याकरिता सज्ज असेल इथून गोलंदाज आपण पाहतोय देवेंद्र. 12 चेंडू 31 धावा. अभि नाही तो कभी नाही या युद्धामध्ये उतरलोय. तर या युद्धामध्ये शस्त्राचा वापर करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला लढायला शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी, मागे हटायला नाही. पहिल्या बॉलला ऑनसाईडला उडवलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा जरूर मिळतील. फेकी थोडीशी खराब होती परंतु तिथे 2 धावा जरूर मिळतील. नक्कीच ज्या वेळेला आपण एखादा संघर्ष करतो मात्र मग सामना कोणताही असू द्या, जय पराजय हा सामन्यामध्ये होत असतो, परंतु त्या विजयासाठी तुम्ही घोडदौड करणं गरजेचं आहे. त्या विजयासाठी तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे आणि तो संघर्ष इथून पाहायला मिळेल का बोंबेपाडा संघाकडून. लोअर फुलटॉस चेंडू होता ऑनसाईडला वळवलाय. पहिली धाव एकदात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकतो आणि झालाय. फलंदाज बाद होईल. आकाशची विकेट इथे मात्र गमवली आहे. विकेट क्रमांक 2 टीम बोंबेपाडा संघाचा. आकाश जाईल डगआउटच्या रस्त्याला. कम ऑन डीजे. किया है खर्चा होने दे चर्चा. भाईचा आहे वो लय मोठा दर्जा. भाईचा आहे वो लय मोठा दर्जा. भाईचा आहे वो लय मोठा दर्जा. डॅशिंग भारी हाय पर्सनॅलिटी. मानिते दादाला भिवंडी सिटी. मानिते दादाला भिवंडी सिटी. मानिते दादाला भिवंडी सिटी. असा गोड स्वभाव हाय दिलदार माणूस तो हाय भला. असा गोड स्वभाव हाय दिलदार माणूस तो हाय. विकेटचं पतन झालंय. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल एकंदरीत स्थिरावला गेलाय 17 या अंकावरती. पुनश्च एकदा विकेट पाहायला मिळाले. असा कोणता सामना नसेल की 17 वरती विकेट गेली नाही. 17 वरती खतरा का, त्याचं कारण आहे 17 हा क्रिकेटमधील अशुभ आकडा. विकेटचं पतन. कम ऑन डीजे.
थँक्यू. आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मंचावर उपस्थित आदरणीय हरेशजी मुंबई साहेब इथे उपस्थित आहेत. मी गणेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय हरेशजी मुंबई साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित करायचं आहे. मायेची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन माफ करा, मायेची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावरून करायचं आहे. आपण पाहू शकता हरेशजी मुंबई साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जातं. त्यानंतर मंचावर उपस्थित राजेशजी सातपुते साहेब, मी राजेशजी भोईर साहेब माजी सरपंच तुकाड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राजेशजी सातपुते साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून आपण शाही सन्मानित करायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आम्ही आपला खूप खूप ऋणी आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कमबॉक्स. षटकारला पुढचा बॉल, यावेळेला अक्कूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार आलाय. सोनल पाटील, सोनल पाटील दिसाला साधा भोळा, सोनल पाटील दिसाला साधा भोळा, भारी माणूस हाय दिलवाला, त्याला कुलदैवत. 6 धावेणी संघाची धावसंख्या 23 वरती. आता मात्र समीकरण उरलंय या मॅच मधलं. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची गरज आहे 22. रफ अँड टफ मॅच. एक षटकाराला मॅच मध्ये ट्विस्ट होईल. आलाय का होता हाफ ट्रॅकर, परंतु फायदा नाही आहे कारण चेंडू वाईटचा इशारा आलाय. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही घडू शकेल. काल निश्चितपणाने झालेला सामना अगदी मोहिली संघाला रात्रभर झोप लागली नसेल. त्याचं कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे. षटकातला पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, परंतु तिथे क्लिअर करेल का बाउंड्री लाईनला, परंतु नाही. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेटचं पतन. बापावला दुगड गावात फेमस झाला, त्याला कुलदैवत खंडोबा पावला, भिवंडी शहरात फेमस झाला. निश्चितपणाने आपण पाहिलं तर भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी टेस्ट आजपासून मात्र सुरू झाली आहे आणि भारतीय संघाचा ओपनर फलंदाज यशस्वी जयस्वाल हा अगदी द्विशतकाच्या मार्गावरती आहे. 177 धावांवरती नॉट आउट खेळतोय आणि भारतीय संघाची धावसंख्या आहे आता सध्याच्या घडीला 323 धावा, 5 विकेट्स. एकमेव खेळाडू आहे की ज्याने शतक ठोकले या मॅचमध्ये. द्विशतकाच्या मात्र मार्गावरती आहे. मागील मॅच मध्ये देखील दमदार खेळी साकारली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर राम, नवीन गोलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 21 धावा. पहिला बॉल, लोअर पुलटा चेंडू सरळ बॅटने कार्पेटच्या साईडने लॉंग ऑफ मध्ये ढकलला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धाबा आलेत. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज. मात्र सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाही आहे. इथे चौकार षटकारांची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीचा खेळ दाखवावा लागेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या मॅचमध्ये 19 धावांची गरज. सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाला हा विजय संपादित केला जाईल का? स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे विपुल. षटकातला पुढचा चेंडू हर्षदचा मार्गस्थ केला जातोय. यावेळेला चांगला चेंडू मार्गस्थ केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडू 19 धावा. प्रत्येक बॉलमध्ये मात्र इथून समीकरण बदलताना पाहायला मिळतं. इथे मात्र जो विजय होईल तो अर्थातच क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचेल जिथे प्रवेश केलाय. अर्थातच आपण पाहिलं तर पिळंजे स्पोर्ट पिळंजे संघाने चांगला खेळ त्यांचा आज राहिलाय. कवाडसारख्या एक चांगल्या संघाला मात दिली. मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 28 धावा. 3 चेंडू 18 धावा. अर्थात 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तरच इथून मात्र बोंबेपाडा संघ विजय साकारू शकतो. 3 चेंडू 18 धावा. काही घडू शकेल हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. अनेकदा आपण पाहिले 1 चेंडू 11ची मॅच, 1 चेंडू 13ची मॅच.
एक चेंडू 9ची मॅच विजय साकारताना आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. इथे मात्र क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंच सहमत नाही आहेत. मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक या मॅचमध्ये आणि आवश्यकता उरली आहे ती 18 धावांची. औपचारिकता शिल्लक आहे 2 चेंडू 18 धावा. क्वालिफायरच्या मॅचवरती तिकीट प्राप्त करत असताना जय बजरंग पुंडास संघ आजच्या दिवसातला पहिला सामना खेळला होता आणि तिथून मात्र विजयालाच गवसणी घातली. इथे काय तर बीमार की बिमारी, इथे जर मोठा फटका आला असता तर संधी निर्माण होऊ शकली असती. येणारा चेंडू हा फ्रीडचा. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 धावांची गरज. फ्रीडची जी संधी आहे जरूर. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. शेवटचा बॉल या मॅचमध्ये. चला टॉससाठी मी आमंत्रित करतोय पिळंजे स्पोर्ट पिळंजे संघाचा कर्णधार रितेश, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. कारण क्वालिफायरचा मॅच झाल्यानंतर आयोजकांना खेळपट्टीचे सुधारणा करायचे, त्यामुळे इथे मात्र मॅच स्टॉप केली जाणार नाही. आणि हा सामना जिंकला आहे जय बजरंग पुंडास संघाने. अँड हार्ड लक सुनील स्पोर्ट बॉम्बे पडे अँड हार्ड लक सागर बॉम्बे अँड ऑल टीम. चला टॉससाठी या. पुंडास संघाचा कर्णधार आणि पिळंजे संघाचा कर्णधार. आजच्या दिवसातील अंतिम सामना क्वालिफायर सामना. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर दत्तकृपा कोलिवली संघ क्वालिफायर झाला. आज कोण नशीब आजमावणार?